भंडारा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून संततधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या बागायती शेतीचे लाखोचे नुकसान झाले आहे। यात शेतकरी शरद गिदमारे व दिनेश गिदमारे यांची भंडारा जवळील पलाडी गावात 6 एकर बागायती शेती असून शेतामध्ये काकडी, कारले, गलगले, मिरची, टरबूज, टमाटर या पिकांची लागवड केली होती। मात्र आज दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने त्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणी गेल्याने 10 ते 12 लाखाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे। सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी शरद गिदमारे व दिनेश गिदमारे यांच्याकडून मायबाप सरकारला करण्यात आली आहे। आमची शेती पूर्ण भाजीपाला लागवड आहे आमच्याकडे, ते पूर्ण वाया गेली आहे। पराळीमध्ये शेती आहे, पराळीमध्ये शेती असल्यानंतर आपण संबंधित अधिकाऱ्याला फोन केल्यानंतरही संबंधित अधिकारी आपल्याजवळ येत नाही आहेत। आजची पुढची परिस्थिती अशी आहे की आपल्याजवळ कोणी आले नाही आहेत। माझे काका आहेत शरदजी गिदमारे, त्यांच्यासोबत आम्ही सोबत काम केलं। आज सकाळपासून म्हणजे लागवड होती कारले, कोहळे, गलगले, काकडी, चवळी, 6 एकर शेती आहे। आमच्या कमीत कमी 10 ते 12 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे। मागणी आमची आहे की सरकारने तातडीने इथं नियमानुसार काम करावे आणि नियमानुसार इथं यावे, कारण संबंधित अधिकाऱ्याला फोन लावल्यानंतरही संबंधित अधिकारी येत नाही आहेत। आमची मागणी एवढीच आहे, संबंधित अधिकाऱ्याच्या आज जरी सुट्टीचा दिवस आहे तरी सुट्टीच्या दिवशी आम्ही पण ड्युटी करतात, ते पण ड्युटी करते, सर्वांना लागू आहे। आमची एकच विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांना येथे भेट द्यायला पाहिजे होती।